को पावर्ड बाय टेक्नो. मी तर अनेक वेळेला आलो इथे. मी चिखलीकर साहेबांकडे अनेक वेळेला आलो, जेवायला पण आलेलो आहे. पण चव्हाण साहेब या सोबत आहेत. मला वाटतं दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी आहे. आज गणरायाला आम्ही निरोप देतो आहोत. आज अनंत चतुर्दशी आहे आणि या निमित्ताने सगळ्यांसाठी आमच्यासाठी आनंदाचा क्षण नाही आहे. कारण अशोकरावही आज मला वाटतं की 10 वर्ष ना 10 वर्षानंतर आज या ठिकाणी आले. आम्ही सोबत भोजनही या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी पुन्हा सांगेल की आम्ही इथे कुठेही गटबाजी नाही, तटबाजी नाही. आमच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. साहेब, महामंडळात वाटप करण्यात आलं, त्यात शिंदे गटाच्या नेत्याचे नाव आहेत, मात्र राष्ट्रवादी आणि भाजपाचं कुणाचं नाव नाही. ते पक्षश्रेष्ठी बघतात. मला वाटतं देवेंद्रजींना हा विषय सगळा माहीत असेल. त्यामुळे काही ठरलेलं असेल किंवा काही मागे पुढे होईल. त्या बाबतीत मला कुठली अजून दुसरी अतिरिक्त माहिती नाही. मंत्रिमंडळ विस्तार आता होणार नाही, झाला तरी मी मंत्रिपद घेणार नाही असं भरत गोगावले आहेत. आणि नवीन सरकारमध्ये मी मंत्रिपदाची वर्णी लागणार असं इथे माहिती. बरोबर आहे. भरत गोगावले सांगितलं. आता काय किती येतं काय मला सांगा तुम्ही. आता 15-20 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. आता मंत्री करणारे काय त्यांनी सांगितलं. मी ऐकलं टी व्हीवर, दूरदर्शनवर, आपल्या चॅनलच्या माध्यमातून की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदाच शपथविधी घेतील. अमित ठाकरे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात आले. अमित ठाकरे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात आले. ते निवडणूक लढण्याची नाही मुंबई. चांगलं आहे ना. मग आता त्यांचा पक्ष वेगळ्या लढवतोच आहे. एवढ्या जागा ते लढवत आहेत. मला वाटतं मग त्यांनी लढवतं वावं काय, लढलं पाहिजे. 25 जागेचा प्रस्ताव फ्रेंडली झाले पाहिजे असं अमित शहा यांच्याकडे भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. काय झालेलं आहे त्या प्रस्तावाचे? मला वाटतं असं मैत्रीपूर्ण लढत वगैरे कुठे होणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे अशी कुठे होणार नाही. आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढू. कुठे आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत करा किंवा हा उभा राहील तर तो उभा राहील, तो उभा राहील तर हा उभा राहील, असं कुठे होणार नाही. माझी जी माहिती आहे तोपर्यंत आम्ही कुठे मैत्रीपूर्ण लढत करणार नाही. आम्ही सगळे एकत्रितच महायुती म्हणूनच लढणार आहोत. खडसेंचे होतील का? आता ते आज कसं आहे, आता एकदा आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. तर एकदा सगळे आमदार निवडून आल्यावर त्यानंतरच तो निर्णय होईल आणि हा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील. आज उगाच हे होतील ते होतील ते होतील सांगून आमच्यामध्ये आपसामध्ये काही उगाच वादविवाद तुम्ही लावू नका, मला असं वाटतंय. शिवसेनेचे बालाजी आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हणलं की मुख्यमंत्री आमचाच होणार. आता मी तेच सांगतो की मला वाटतं असं कोणी बोलू नये, असं कोणी म्हणू नये. मला असं वाटतं आता तो निर्णय महायुतीचा असेल आणि तिन्ही नेते मिळून नंतर आमच्या पक्षश्रेष्ठीवरती दिलेला आहेत ते बसून हा निर्णय करतील. साहेब, योगेंद्र पवारांना बारामतीवर लागू नये असं एक पत्र गब्बरच्या नावानं व्हायरल झालं. मला कोण गब्बर बिब्बर माहिती बाबा काय तर थोडी योगेंद्र पवार. साहेब, जळगावमध्ये आता तुतारी चांगली ऍक्टिव्ह झालेली आहे. घोडा मैदान समोर आहे. 35 वर्ष भाजपाचा प्रवास संपून घोडा मैदान समोर आहे. खडसेंचाही खूप मोठा प्रवास होता. तिथं खूप मोठे नेते होते, ते गेले. काय झालं त्यांचं? काहीच नाही राहिलं. ते जरी सांगत असले की माझं असं होतं, माझं दुड्डेरीचं, पण आता पक्ष सोडून गेले. आता त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाहीत दुड्डेरीमध्ये. म्हणजे आमचे 40 गावचे आमदार मंगेशदादा चव्हाण ते त्या ठिकाणी उभे राहिलेत. 150 किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात. त्यांच्या मतदारसंघात जाऊन आमच्या वहिनींचा, खडसे वहिनींचा पराभव त्यांनी त्या ठिकाणी केला. दुड्डेरीमध्ये त्या चेअरमन होत्या. कोणी निवडून आलं नाही एकही जण त्यांचं त्या ठिकाणी 21 पैकी. जरांगे जिल्हा बँकेमध्ये त्यांचं काही राहिलं नाही. विधानसभेला कन्या पण त्यांच्या पडल्यात. त्यामुळे त्यांनी असं काही सांगू नये. आणि त्यामुळे असं काही कोणी आलं गेलं हे तर चालू राहणार आहे येणं जाणं. पक्ष आहे. आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय मजबूत आहे, जोरात आहे. आता ज्याला आजमावायचं आहे त्यांनी आजमावून घ्यावं जळगाव जिल्ह्यामध्ये. साहेब, जरांगेला 6 वेळेला उपोषण बसावं लागत आहे. सरकारनं जे त्यांचा विषय जो आहे तो अजून पूर्णपणे मला वाटतं जो नियमात आहे ते सरकार करू शकतं. नियम बाह्य आम्ही काहीच करू शकत नाही आणि कोर्ट त्याला मान्यता देणार नाही. आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तिच्या तरुण जे विद्यार्थी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना त्या ठिकाणी निश्चित त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळाला पाहिजे. आता तो कसा द्यायचा, कुठल्या माध्यमातून द्यायचा, हा विषय थोडा कायद्याच्या कसोटीत बसूनच करावा लागेल ना. अन्यथा काही आम्ही निर्णय केला आणि तो उद्या कोर्टाने फेकून दिला तर मग करणार काय? आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देत आहेत. आमचं सर्व शासन, उपमुख्यमंत्री लक्ष घालत आहेत आणि नियमात बसणारं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. मला वाटतं ते 10% आरक्षण देऊन विधानसभेचं सत्र घेऊन आम्ही ते दिलेलंही आहे. भोकर मतदारसंघामध्ये तुमच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे भूमिपूजन पडले. पण त्या दिवशी अशोक चव्हाणांनी शेतकऱ्यांना तुमच्यापासून भेटण्यासाठी अडवले आणि त्यांना 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये
ठेवण्यात आले. त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघामध्ये दडपशाहीचं राजकारण चालू आहे अशी चर्चा आहे. काय वाटतं? मग मला असं वाटतं कोणी आंदोलन करत असेल, कोणी काही दाखवत आंदोलन असेल. नाही, भेट घेण्यासाठी. भेट घेण्यासाठी तर माझं तर तुम्हाला माहिती आहे, मी तर मोकळाच असतो. मला काही फार VIP संरक्षण नाही आहे का मला काही वाय सिक्युरिटी आणि झेड सिक्युरिटी नाही आहे. मला तर माझ्याबरोबर एक हवालदार असतो फक्त. मला ती माझ्याकडे ती पद्धत नाही आहे. मला भेटायला सगळ्यांना मोकळीक आहे. भाजप पोटनिवडणुकीसाठी पुन्हा प्रताप पाटील चिखलीकरांना संधी देणार का नांदेड? आता ते पक्ष ठरवेल, पक्षश्रेष्ठी ठरवेल, ते तो अधिकार माझा पालकमंत्री म्हणून तर अजिबात नाही आहे. पण निश्चित पक्षश्रेष्ठीच्या बाबतीमध्ये जे काय असेल तो सगळा अभ्यास करून सर्वे करून विचार करेल. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.